बेकायदेशीर गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू विक्री व साठा प्रकरणी खलिफा यांना अटकपूर्व जामीन मंजूर. लाजिम मुजावर. इचलकरंजी गावघाग पोलीस ठाणे हद्दीतील इंदिरानगर शहापूर रोड येथील MH51 नावाच्या पानपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू असे प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठा केल्याचे खबरीकडून समजलेवरून इचलकरंजी गावभाग पोलीस ठाणे यांनी MH51 नावाच्या पानपट्टीमध्ये छापा टाकला असता सदर पानपट्टीमध्ये शाहरुख बागवान यांच्याकडून वेगवेगळ्या गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू असे प्रतिबंधित पदार्थ मिळून आले. शाहरुख बागवान यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता सदर MH51 पानपट्टीचा मालक असलम खलिफा असल्याचे सांगून सदर प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू हे असलम खलिफा यांच्या सांगण्यावरून साठा व विक्री करत असल्याचे सांगितले. यावरून गावभाग पोलीस ठाणे यांनी असलम सरदार खलिफा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमाचे कलम 59 प्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याचे आरोप ठेवून फिर्याद दाखल केली. यावरून असलम सरदार खलिफा यांच्याविरुद्ध वरीलप्रमाणे दाखल फिर्यादीच्या कामी त्यांच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी व त्यांचे सहकारी ॲडव्होकेट अजय मांढरे यांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करून ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी माननीय न्यायालयात असलम खलिफा हे पानपट्टीचे मालक असल्याबाबत व त्यांनी स्वतःच्या फायद्याकरिता कोणताही प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, तंबाखू साठा करून विक्री करत असल्याचे कोणताही पुरावा पोलिसांनी दाखल केला नाही. तसेच असलम खलिफा यांच्याकडून कोणताही प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, तंबाखू जप्त झालेला नाही. या व इतर आवश्यक बाबी माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन असलम खलिफा यांनी कोणताही गुन्हा व बेकायदेशीर कृत्य केलेले नाहीत. त्यामुळे असलम खलिफा यांच्या अटकेकरिता कोणतेही आवश्यक कारण नाही. तसा युक्तिवाद ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी माननीय न्यायालयाच्या समोर करून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर होणेकरिता विनंती केलेवरून माननीय न्यायालयाने असलम खलिफा यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरकामी ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांना न्यायालयीन कामकाजात त्यांचे सहकारी ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट अजय मांढरे, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अकिल मुजावर, जयवंत घोरपडे, काजिम जुमानी यांनी सहकार्य केले.